केव्हा आणि कुठं थांबायचं हे कळायला हवं असं महाजनांनी म्हटलंय. प्रत्येक वेळी मीच मीच हे बंद झालं पाहिजे, लोकांना तरुणांना संधी मिळाली पाहिजे असंही गिरीश महाजनांनी म्हटलंय. तर गिरीश महाजनांनी निवृत्तीचे संकेत दिले की काय असे सवाल आता उपस्थित होत आहेत. कुठेतरी आपण थांबलं पाहिजे, आपल्यालाही वाटलं पाहिजे. तिथं सर्ण मसनाकडे जाईपर्यंत आपण नाही मीच मीच काय मीच कशासाठी मीच शेवटपर्यंत उठात नाही बसत नाही चालत नाही तरी मीच बंद करा हे नाही चालणार असं. आणि मग लोकांनाही ते कळायला लागलेलं आहे आणि लोक त्याचे उत्तर देत आहेत मतदान पेढ्यातून आपल्याला. आणि म्हणून आपणही केव्हा थांबायचं पुढे थांबायचं हे आपल्याला कळायला पाहिजे. पण हे होत असताना थांबत असताना उद्याचं पक्षाचं भविष्य काय, ज्या पक्षाने आम्हाला एवढं मोठं केलं, आम्ही काहीच नसताना आम्हाला या ठिकाणी एवढी पदं दिली, 3-3 टर्म झाले आपण आमदार त्या ठिकाणी मंत्री आहोत, 35 वर्षे आमदार आहोत. अजून काय पाहिजे. खरं गुलाब मोर्चा विषय खरं आहे. माझा म्हणण्याचा अर्थ होता की आपण इतर शरणावर जाईपर्यंत मीच 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 मला वाटतं थांबलं पाहिजे. आणि हे खरं ना, 7 टर्म झाल्या 8 टर्म होईल, किती वेळा पडेल. आपण पुढच्या पिढीला मला वाटतं संधी दिली पाहिजे, लोकांना संधी मिळाली पाहिजे, तरुणांना संधी मिळाली पाहिजे. त्याचं चालात नाही उठात नाही बसात नाही टांगाटोला करून विचारावर चालायचं आणि आपण म्हणत नाही मीच, मला वाटतं ते आपल्या डोक्याबाहेरचं सगळं.